तर शेतकरी मित्रांनो, खरीपाचा हंगाम आता तोंडावर आला आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक बळीराजाची एकच लगबग सुरू आहे, ती म्हणजे योग्य बियाणांची निवड करण्याची. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तरपणे आपण तूर पिकाच्या अशा काही टॉप आणि सुधारित वाणांची इतकी सखोल आणि डीप माहिती घेणार आहोत, जी तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाही. आज आपण खतांचे नियोजन, फवारणी किंवा इतर गोष्टींवर जास्त वेळ न घालवता आपला संपूर्ण फोकस फक्त आणि फक्त तुरीच्या वाणांवर ठेवणार आहोत. कारण जर पायाच भक्कम नसेल तर इमारत उभी राहत नाही. तसंच जर बियाणंच तुमच्या जमिनीला आणि पाण्याचं साजेसं नसेल तर पुढचा सगळा खर्च वाया जातो. बाजारात शेकडो वाण उपलब्ध आहेत, पण तुमच्या शेतातील मातीचा प्रकार जसे की हलकी, मध्यम की भारी, पाण्याची उपलब्धता म्हणजेच जिरायती की बागायती आणि रोगांचा प्रादुर्भाव, मर आणि वांज रोग या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला कोणतं वाण निवडायचं आहे हे आज आपण अतिशय सविस्तरपणे व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून यावर्षी तूर उत्पादनात तुमचा विक्रम निश्चित होईल. तर सर्वात आधी आपण सुरुवात करूया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या बदनापूर कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या उत्पादनामुळे अक्षरशः धुमाकूळ घातलेल्या गोदावरी म्हणजेच BDN 2013-41 या अत्यंत लोकप्रिय वाणापासून. गोदावरी हा पांढऱ्या तुरीचा एक अतिशय उत्कृष्ट आणि हमखास उत्पन्न देणारा वाण मानला जातो. ज्या शेतकरी मित्रांची जमीन अत्यंत भारी, काळीभोर आणि कसदार आहे, तसेच ज्यांच्याकडे संरक्षित पाण्याची म्हणजेच बागायतीची सोय आहे, अशा शेतकऱ्यांसाठी गोदावरी हा वाण एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. या वाणाचा पक्व होण्याचा कालावधी साधारणपणे 160 ते 170 दिवसांचा आहे. म्हणजेच हा थोडा उशिरा येणारा वाण आहे, पण जेवढा जास्त वेळ हा शेतात उभा राहतो तेवढेच याचे उत्पादन जास्त निघते. या वाणाची शाखीय वाढ अतिशय जोमदार होते आणि याला लागणाऱ्या शेंगा या मोठ्या गुच्छामध्ये लागतात, ज्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते. याच्या शेंगांचा रंग गडद हिरवा असतो आणि दाणे पिवळसर पांढऱ्या रंगाचे अतिशय आकर्षक आणि टपोरे असतात. याच्या दाण्याचे वजन सरासरी वजनापेक्षा जास्तच असतं, जे बाजारात त्याला उच्चांकी दर मिळवून देण्यास मदत करते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तूर पिकामध्ये सर्वात जास्त नुकसान करणाऱ्या मर रोग आणि वांज रोग म्हणजेच ज्यामध्ये झाडाला फक्त पाने लागतात पण फुले लागत नाहीत, या दोन्ही भयंकर रोगांना गोदावरी हा वाण अत्यंत प्रभावीपणे प्रतिकार करतो. त्यामुळे फवारणीचा मोठा खर्च वाचतो आणि शेतकऱ्याला हेक्टरी 22 ते 25 क्विंटलपर्यंत भरघोस उत्पादन सहज मिळू शकते. यानंतरचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा पांढऱ्या तुरीचा वाण म्हणजे BDN 716. बदनापूर केंद्रानेच 2016 मध्ये विकसित केलेला हा वाण सुद्धा भारी आणि बागायती जमिनीसाठी अत्यंत शिफारसीय आहे. या वाणाला देखील पक्व होण्यासाठी 165 ते 170 दिवसांचा मोठा कालावधी लागतो. BDN 716 या वाणाची सर्वात मोठी खासियत आणि याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व तुरीच्या वाणांमध्ये या वाणाचा दाणा सर्वाधिक मोठा, वजनदार आणि टप्पर असतो. यामुळे व्यापाऱ्यांकडून या तूरला बाजारात नेहमीच पसंती दिली जाते आणि डाळ मिल मालक सुद्धा ही तूर जास्त प्रमाणे खरेदी करतात. या वाणाची उत्तम प्रतीची डाळ तयार होते आणि डाळ उताराही जास्त मिळतो. या वाणामध्ये सुद्धा मर आणि वांज रोगाला प्रतिकार करण्याची प्रचंड क्षमता अंगभूत आहे. जर तुम्ही या वाणाची योग्य पद्धतीने लागवड केली, 2 ओळीमधील अंतर योग्य ठेवले आणि खतांचे अचूक नियोजन केले, तर हा वाण हेक्टरी 20 ते 22 क्विंटलपर्यंत उच्चांकी उत्पादन देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. ओलाव्याला चांगला प्रतिसाद देणारा हा वाण असल्याने ज्यांच्याकडे भारी जमीन आहे आणि पाण्याची शाश्वत सोय आहे, त्यांनी या वाणाची नक्कीच विचार करावा. आता आपण अशा शेतकऱ्यांकडे वळूया ज्यांची जमीन हलकी, मुरमाड किंवा मध्यम स्वरूपाची आहे आणि जे शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर म्हणजेच जिरायती शेती करतात. अशा ठिकाणी परिस्थितीसाठी कृषी विद्यापीठांनी काही खास वाण विकसित केले आहेत, ज्यामध्ये BDN 111 या वाणाचा क्रमांक सर्वात वर लागतो. 2012 मध्ये प्रसारित झालेला हा पांढऱ्या तुरीचा वाण हलक्या जमिनीसाठी आणि कमी पाण्याच्या उपलब्धतेसाठी तयार करण्यात आला आहे. या वाणाचा पक्वतेचा कालावधी 150 ते 160 दिवसांचा म्हणजेच गोदावरी आणि BDN 716 पेक्षा 10 ते 15 दिवस आधी काढणीला येतो. पावसाचे प्रमाण कमी असले किंवा फुलोरीच्या अवस्थेत पाण्याचा मोठा ताण पडला तरीही हा वाण तग धरून राहण्याची अफाट क्षमता बाळगतो. याची मुळे जमिनीत खोलवर जातात आणि उपलब्ध ओलावा शोषून घेतात. या वाणामध्ये मर आणि वांज रोगांना बळी न पडण्याची जन्मजात क्षमता आहे. या वाणाची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे याच्या सर्व शेंगा एकाच वेळी पक्व होतात आणि शेंगा तडकून दाणे गळण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे हार्वेस्टरसारख्या आधुनिक यंत्राद्वारे काढणी करण्यासाठी हा वाण अत्यंत सोयीस्कर ठरतो. जिरायती क्षेत्रातही हा वाण हेक्टरी 15 ते 23 क्विंटलपर्यंत उत्पन्न देऊ शकतो.
याच मालिकेतला हलक्या आणि मध्यम जमिनीसाठी दुसरा उत्कृष्ट वाण म्हणजे BDN 711. हा देखील पांढऱ्या तुरीचाच वाण असून याला तयार होण्यासाठी 150 ते 155 दिवस लागतात. गेल्या काही वर्षात पावसाचा लहरीपणा वाढला आहे. अशा लहरी हवामानात 711 हा वाण शेतकऱ्यांना चांगलाच आधार देतो. कमी पावसाच्या ताणाला हा वाण अजिबात बळी पडत नाही. याचे दाणे पांढरे आकर्षक असतात. मर आणि वांज रोगांचा प्रादुर्भाव यावर होत नसल्यामुळे पिकाची गुणवत्ता शेवटपर्यंत टिकून राहते. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी या वाणातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन घेतल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे हलकी आणि मध्यम जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी BDN 111 आणि BDN 711 हे दोन्ही वाण अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय आहेत. यानंतर आपण लाल तुरीच्या काही सुपरहिट वाणांबद्दल सविस्तर चर्चा करूया. लाल तुरीला आपल्या महाराष्ट्रात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात मोठी मागणी असते. यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले फुले राजेश्वरी हा वाण अत्यंत गाजलेला आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन हलकी ते मध्यम आहे त्यांच्यासाठी हा लाल तुरीचा वाण एक हुकमी हक्का आहे. 150 ते 165 दिवसांच्या कालावधीत पक्व होणारा हा वाण मर आणि वांज रोगाला अतिशय खंबीरपणे तोंड देतो. या वाणाची उत्पादन क्षमता अचंबित करणार आहे. जर हवामानाने साथ दिली आणि योग्य नियोजन झाले तर फुले राजेश्वरी हा वाण हेक्टरी चक्क 28 ते 30 क्विंटलपर्यंत विक्रमी उत्पन्न देऊ शकतो. याच विद्यापीठाचा 2007 मध्ये आलेला आणि आजही शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत असलेला दुसरा लाल तुरीचा वाण म्हणजे विपुला. विपुला हा 145 ते 160 दिवसात तयार होणारा वाण आहे. या वाणाच्या झाडाची उंची खूप जास्त म्हणजे जवळपास 160 ते 170 सेंटीमीटरपर्यंत जाते आणि झाडाचा घेराही खूप मोठा असतो. यामुळे एकाच झाडावर हजारो शेंगा लागतात. मर आणि वांज रोगाला प्रतिकार करणारा हा वाण हेक्टरी 15 ते 16 क्विंटलचे शाश्वत उत्पादन देतो. जर तुमची जमीन भारी आणि काळभोर असेल आणि तुम्हाला लाल तूर लावायची असेल तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेला PKV तारा हा वाण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. 165 ते 170 दिवसांचा मोठा कालावधी घेणारा हा वाण भारी जमिनीत प्रचंड वाढतो आणि मर तसेच वांज रोगाला अजिबात जवळ फिरकूही देत नाही. या व्यतिरिक्त लाल तुरीमध्ये खाजगी कंपन्यांचे काही वाण खूप लोकप्रिय आहेत. त्यामध्ये अंकुर सीड्स कंपनीचा चारो हा वाण खूप प्रसिद्ध आहे. 155 ते 165 दिवसात येणारा हा वाण भारी जमिनीसाठी अनुकूल आहे. या वाणाची सर्वात मोठी ताकद म्हणजे याला फुटणाऱ्या असंख्य फांद्या. झाडाला जेवढ्या जास्त फांद्या फुटतील तेवढ्याच जास्त शेंगा लागतात. हे कृषी विज्ञानाचे सूत्र चारो वाणाला तंतोतंत लागू पडते. याच्या हिरव्या शेंगांवर तपकिरी रेषा असतात आणि दाणे लालसर तपकिरी व अत्यंत टपोरे असतात. याच्या 100 दाण्याचे वजन 110 ते 11 ग्रॅम भरते आणि मर रोगाला हा वाण चांगला प्रतिकार असतो. दुसरे खाजगी वाण म्हणजेच निर्मल सीड्स कंपनीचे दुर्गा हा वाण हलक्या आणि भारी अशा दोन्ही जमिनीत उत्तम चालतो. 150 ते 60 दिवसात येणाऱ्या या वाणापासून मिळणारी डाळ ही सर्व वाणांमध्ये सर्वोत्तम आणि अतिशय चविष्ट मानली जाते. याचे झाड 170 ते 180 सेंटीमीटरपर्यंत उंच वाढते आणि हेक्टरी भरघोस उत्पादन देते. तसेच दप्तरी सीड्स कंपनीचा दप्तरी 48 हा वाणसुद्धा हलक्या व भारी जमिनीत 150 ते 170 दिवसात येतो. ज्याचे आकर्षण लालसर टपोरे दाणे आणि मर रोग प्रतिकार क्षमता शेतकऱ्यांना चांगलाच नफा मिळवून देते. तर मित्रांनो, या सर्व प्रचलित वाणांसोबत मी तुम्हाला अशा 2 नवीन आणि ॲडव्हान्स वाणांची माहिती देणार आहे ज्यांचा जन्मच वांज रोग कायमचा नष्ट करण्यासाठी झाला आहे. हे वाण म्हणजे BSMR 736 आणि BSMR 853. ज्या भागात, ज्या गावात किंवा ज्या शेतात दरवर्षी तुरीवर वांज रोग येतोच आणि झाडे नुसती पानांनी गुच्छ बनवून उभी राहतात त्या भागातील शेतकऱ्यांसाठी हे 2 वाण म्हणजेच संजीवनी आहेत. मराठवाडा कृषी विद्यापीठाने अत्यंत सखोल संशोधनातून हे वाण तयार केले आहेत आणि यामध्ये वांज रोगाला 100% प्रतिकार करण्याची जन्मजात ताकद आहे. यावर हा रोग येऊच शकत नाही. BSMR 736 हा लाल तुरीचा मोठा दाणा असणारा वाण आहे जो डाळीसाठी अतिशय उत्तम मानला जातो. तर BSMR 853 हा पांढऱ्या तुरीचा वाण आहे. या वाणांना थोडा जास्त कालावधी लागतो आणि ही वाणे भारी जमिनीत शिफारशी आहेत. या व्यतिरिक्त संपूर्ण भारतभर गाजलेल्या आणखीन 2 अत्यंत जुने पण आजही टॉपला असणारे वाण म्हणजे मारुती आणि आशा. मारुती हा वाण त्याच्या मर रोग प्रतिकार क्षमतेसाठी जगभर ओळखला जातो. ज्या जमिनीत मर रोगाची बुरशी जास्त आहे तिथे मारुती वाण हा हमखास तग धरतो. तर आशा हा वाण असा आहे जो कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेतो. तुमच्याकडे पाणी असो वा नसो, जमीन हलकी असो वा भारी, आशा वाण तुम्हाला कधीच निराश करत नाही.
आणि एका स्थिर उत्पादनाची हमी देतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार, पाण्याच्या उपलब्धतेनुसार आणि रोगांच्या प्रादुर्भावानुसार कोणत्या अचूक वाहनांची निवड करायची याची अत्यंत सविस्तर, डीप आणि शास्त्रशुद्ध माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. बियाणे निवडताना अजिबात घाई करू नका. तुमच्या शेताचा पोत ओळखा आणि मगच यापैकी योग्य वाहनाची खरेदी करा. तुम्हाला यापैकी कोणत्या वाहनाचा अनुभव सर्वात चांगला आला आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर हजारो शेतकऱ्यांना तुमच्या या कमेंट्सचा फायदा होईल. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.